नमस्कार. अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. ऋतू कुठलाही असो, हिवाळा, उन्हाळा किंवा पावसाळा, नॉनव्हेज खाणाऱ्यांना नॉनव्हेज हे कुठल्याही ऋतूमध्ये चालतं. आज मी तुमच्याशी जी मटनची रेसिपी शेअर करणार आहे ती माझ्या मिस्टरांनी बनवलेली आहे, कारण नॉनव्हेज आमच्याकडे जेंट्स लोकच बनवतात. आता इथे मी सगळा मसाला घेतलेला आहे. हा मसाला सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. यामध्ये धने, खोबरं, गरम मसाला म्हणजे खडे मसाले, फुटाणे, कांदा, लसूण हे साहित्य वापरलेलं आहे. आता इथे मी याचं डिटेल व्हिडिओ बनवला नाही, कारण मी 3 ते 4 दिवसापूर्वीच मसाल्याचा एक शॉर्ट अपलोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता. आता इकडे एका बाउलमध्ये 1/4 किलो मटण घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 चमचे दही घातलेलं आहे आणि 2 चमचे हळद घालून घेतलेली आहे. हळद घालून झाली की यामध्ये भरपूर अशी धना पावडर घालून घ्यायची आहे. या धना पावडरला आमच्या भागामध्ये खलासमी असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आता इथे मी 1 चमचा घरगुती जो काळा मसाला आहे तो घातलेला आहे. नंतर 1 चमचा लाल तिखट आहे ते घालून घेतलेला आहे. आणि नंतर याच्यामध्ये मटण मसाला आहे तो 2 चमचे ॲड केलेला आहे. आता सगळे मसाले घालून झाल्यानंतर यामध्ये खडे मीठ घालून घ्यायचं आहे. नॉनव्हेजसाठी नेहमी खडे मीठच वापरायचं. आता मिरची, लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट मिक्सरमध्ये केलेली आहे ती घालून घेतली आहे. आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं 1 ते 1.5 चमच्याच्या अंदाजे मोहरीचं तेल घातलेलं आहे. आता हे सर्व मसाले घालून झाल्यानंतर मटण हाताने व्यवस्थित कालून घ्यायचं आहे आणि मॅरिनेट करण्यासाठी 1 तासभर ठेवून द्यायचं आहे. 1 तासानंतर मटण फोडणीला घालायचं आहे. आता त्यात सर्वात प्रथम एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इकडे कढई गॅसवरती ठेवून यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालून मसाला परतून घेतलेला आहे. मसाला परतून झाला की गॅसवरती कुकर ठेवून यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. आता कसं आहे, एरवी आपण किती जरी कमी तेल वापरत असलो तरी नॉनव्हेज म्हटलं किंवा काही विशिष्ट भाज्या म्हटलं की तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच करावं लागतं. तरीही तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुम्हाला हवं तेवढं घालू शकता. आता तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत त्या घातलेल्या आहेत. लसूण चांगला लालसर झाला की नंतर यामध्ये हा जो चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. असं म्हणतात की मटण किंवा चिकन शिजवताना जर कांदा घातला तर त्याची चव अजून वाढते. मी तर काही खात नाही, पण असे बाकीचे सांगतात. आता त्यानंतर कांदा चांगला परतला की यामध्ये मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. माझ्या घरामध्ये नॉनव्हेज खूप कमी प्रमाणात होतं, कारण की ते स्वतः त्यांना बनवावं लागतं, मग ते कंटाळा करतात. आता इथे व्यवस्थित मिक्स करून झालं की नंतर यामध्ये थोडंसं जे बाउल आहे ज्यामध्ये मटण मॅरिनेट केलं होतं त्याला थोडंसं धुवून पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातील सर्व मसाला यामध्ये जाईल. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तेच बाउलवरती ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. सुरुवातीला जोपर्यंत पाणी जास्त घातलेलं नाही आहे तोपर्यंत 1-2 वेळा हे मटण हलवून घ्यायचं आहे. आणि मटण शिजवताना सुरुवातीला खूप पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळे म्हणतात की चव कमी होते. आता इथे हे जे गरम झालेलं पाणी आहे ते कुकरमध्ये म्हणजेच मटणामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आता याचं झाकण लावून याच्या फुल गॅसवरती 5 शिट्या आणि कमी गॅसवरती 3 शिट्या मी घेतलेल्या आहेत. आता इथे टोटल 8 शिट्या झाल्यानंतर मटण शिजलंय की कसं हे माझे यजमान चेक करून बघत आहेत. तुमच्या घरी नॉनव्हेज कोण बनवतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे मटण छानपैकी शिजून तयार झालेलं आहे. आता यामध्ये आज मी जो परतलेला मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे. आता इथे मसाला आपल्या घरामध्ये किती माणसे खाण्यासाठी आहेत त्या अकॉर्डिंगली घालून घ्यायचा आहे. मसाला घालून झाला की परत एकदा मटण चांगलं व्यवस्थित मिक्स करून यामध्ये जेवढं हवं असेल आपल्याला आमटी तेवढं पाणी गरम करून घालायचं आहे. पाणी गरम करून घातल्याने आमटीचा रंगही छान येतो आणि चवही बदलत नाही. आता इथे तुम्ही बघू शकता पाणी घातल्यानंतर मटणाला रंग छान आलेला आहे, तरीही चांगली आलेली आहे. आता एकदम कमी गॅसवरती 7 ते 8 मिनिटे या मटणाला छान उकळी येऊन द्यायची आहे. तोपर्यंत इकडे फ्रायसुद्धा करून घेतलेला आहे.
आता इथे 7 ते 8 मिनिटानंतर मटण आमटी आणि फ्राय दोन्ही तयार झालं आणि पंगतसुद्धा बसली. तुम्हाला माझी ही मटणाची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि हो, आवडली रेसिपी तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आणि हो, तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा सांगत जा.